नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी आनंदी। कशा आहात? मस्त राहा। आणि आज मला एक छान अशी मस्त गोधडी आलेली आहे आणि माझे यूट्यूब चॅनल माझे ना मी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्यासाठी खूप म्हणजे असं प्रोत्साहनाची गोष्ट आहे, कारण मला नवीन अशा तुम्हाला जर आवडत असेल ना गोधड्या, आणि लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते। आणि त्यात नाही एवढी गोधडी आवडली ना, त्याने माझं खूप कौतुक केलेलं आहे। तसंही तुम्ही तुमचं कौतुक माझ्या कमेंटद्वारे करू शकता। चला मग तुम्हाला दाखवते आहे गोधडी कशी भरायची आणि कशा टिप्पा मारायच्या। चला बघूया। चला, आपल्याला अशी मस्तपैकी अशी गोधडी आलेले डबल बेडची आहे। पाहू शकता ह्या साड्या दिलेल्या आहेत। ह्या दोन साड्या त्या खालून वरून लावायच्यात आणि एक सिल्क आहे आणि एक काठपदराची आहे। ह्या मॅक्सी आहे त्या पाहू शकता आपण। आणि ह्या गादीचा कवर आहे, जुन्या गादीचा कवर। चला मग पाहूया आपण कसे। आता मी हे डबल टिप्पा मारून घेतलेले आहेत आणि बेडशीट आहेत आणि हे टॉप आहेत काही पाहू शकता आपण। हे टॉप आहेत आणि हे गाऊन आहेत जुनी। चला तर मग बघूया। अशा प्रकारे मी साडी जोडून घेतलेली आहे आणि हातरून घेतलेली आहे आणि पूर्ण प्लेन करून घ्यायची साडी ही पाहू शकता पण असं। आणि मी पहिला गादीचा कवर हातरणार आहे। बघा हा जुना गादीचा कवर आहे आणि ते मी पहिला पण असं गादीच्या कवरची गोधडी टाकलेली आहे आणि हे त्यांचीच आहे। त्यांना मस्त खूप आवडली गोधडी म्हणून त्यांनी परत दुसरी दिलेली आहे। बघा हा जुन्या गादी कवरचा आहे ना, हा मस्तपैकी असा उपयोग करू शकतो आपण न टाकून देता। आणि हे बेडशीट आहे, हे पण जुनं बेडशीट आहे, फाटलेले येते ही। आणि कशा आपण परीक्षेमध्ये रिकाम्या जागा भरा असं असतं ना, तर ही मी आता रिकाम्या जागा भरून घेणार आहे। मग जसं परीक्षेमध्ये देता रिकाम्या जागा भरायला खूप सोपं वाटतं, तसं पण हा रिकाम्या जागा भरायला खूप सोपं वाटतं। आता हे जे रिकामं राहिलेलं आहे पूर्ण ना, ते मी प्लेन करून घेतात आणि ह्याच्यामध्ये मॅक्सी म्हणजे गाऊन हातरलेलं आहे, गाऊन कट करून घेतलेला आहे। बघा तुम्ही किती प्लेन म्हणजे असं जेवढा एक्स्ट्रा भाग होता तेवढा मी पूर्ण कट केलेला आहे। त्यांना असं ओपन कपडा करून घ्यायचा गाऊनचा आणि जेणेकरून गोधडी अशी मस्त फिनिशिंग वगैरे व्यवस्थित होते। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट मात्र करा कुठं काही चुकतं आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे असं कमेंट करत जावा आणि लाईक मात्र करत जावा। जुने उशाचे कवर आहेत, जुने उशाचे कवरसुद्धा आपण न टाकून देता येईल असं मस्तपैकी आपण हे पण गोधडीमध्ये टाकू शकता। आणि अशा कॉटनचे जर टाकलेने गोधडी एकदम मस्त होती आणि मग असे गादीसारखे उन्हाळ्यात वगैरे हिवाळ्यात खूप वापरायला छान होते। हे हा पण गाऊन आहे, हे पण मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी हा तुम्ही असा बिझनेस करू शकता पाहू शकता आपण। आणि अशी स्वतःची कामाई स्वतः वेगळीच असते। अशा प्रकारे मी हातरून घेणार आहे आणि काही त्यांनी मी कट करून दिले होते, म्हणजे जवळजवळ 70-80% कट करून दिले होते, पण नंतर शिलाई त्यांनी काही काढली नव्हती। नंतर मी शिलाई काढलेली आहे। शिलाई काढल्याशिवाय आपली गोधडी एक नंबर होत नाही, कारण आता तिथं जाड होते नाही तर सुया तर तुटतात असा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे पूर्ण कपड्याची शिलाई काढून घ्यायची आणि खाली पण गाऊन फोल्ड केलेलं असतं तिथं पण शिलाई जाड येते, तिथली पण शिलाई पण कट करून घ्यायची। त्याने काय होतं आपल्या सुईला काही प्रॉब्लेम येत नाही, मशिनीला काही प्रॉब्लेम येत नाही। अशा प्रकारे मस्तपैकी आपण अशी गोधडी शिवणार आहे। हे बघा हे कॉटनचेच गाऊन आहेत, तुम्ही अशा प्रकारे गाऊन न टाकून देता अशी मस्तपैकी आपली गोधडी शिवू शकता। आणि आज मी एकटीनेच गोधडी हातरलेली आहे। रोज मुलगा मदत करत असतो, पण आज मी एकटीच करते। बघा हा पण उशीचाच कवर आहे, हा मी फाडलेला नव्हता, पूर्ण ओपन करून घेतलेला आहे। तो पूर्ण शिलाई काढलेली आहे। बघा अशा प्रकारे जेवढी तुम्ही गोधडी ना व्यवस्थित टापटीपणाने भरताना तेवढी मस्त फिनिशिंग येते पाहू शकता। आणि अजिबात कापड वगैरे अजिबात सरकत नाही। अशा प्रकारे मस्तपैकी आपण गोधड्या शिवू शकता। अशा प्रकारे एकावर एक मी अशा उशीचे कवर हातरलेले आहेत। आणि हा पण टॉपचा कपडा आहे। बघा कुठे जाड कुठे पातळ, कारण जाड पातळ अजिबात करायचे नाही, कस्टमरला अजिबात आवडत नाही जाड पातळ केलेली, नाही तर एकीकडे जाड होते एकीकडे पातळ होते। हा पण पॅन्टवरचा कपडा आहे। बघा आपण तो सुद्धा वाया घालवत नाही, तो पण आतमध्ये टाकतो। कट करून घेतलेला आहे वरचा जे कंबरपट्टी असते ती, तो पण टाकलेला आहे, हातरून घेतलेला आहे। आणि हा लेगीचा कपडा आहे, लेगीच्या पॅन्टचा कपडा
असं फाडून कट करून असं ओपन करून घेतलेलं आहे। पाहू शकता आपण अजिबात कपडे वाया घालवत नाही, पूर्णपणे गोधडीमध्ये एकदम मस्त फिनिशिंग वगैरे होती। आणि हे सलवार पॅन्टचे तो पण मी पूर्ण कट करून घेतलेला आहे। गोदडी शिवताना कपडा मात्र ओपन करून घ्यायचा, पूर्ण शिलाई काढून घ्यायची। अशा प्रकारे मी पूर्ण एक एक करून कपडे पूर्ण हातरून घेतलेले आहे। आणि ही डबल बेडची गोधडी आहे, त्याच्यावरून आता पूर्ण मी बेडशीट हातरून घेणार आहे, जेणेकरून आतले कपडे आहेत ना पूर्ण असे बसणार, अजिबात हलणार नाहीत। बघा, हा तुम्ही एकटीला म्हटलं तर एकटीला सुद्धा तुम्ही गोधडी भरू शकता बेडशीट हातरून घेतलेल्यावरून। जो रिकामे आहे तिकडे पण मी ब्लाऊज पीस टाकलेला आहे। आणि त्यांचं काही कापड एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि मी साडीमधनं फोल्ड केलेली होती, ती कट करून घेते आणलेले आहे। नंतर आला मुलगा मदतीला। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका, कारण जे माझे पहिले व्हिडिओ बघितले फक्त 2-2 मिनटंच व्हिडिओ बघितलेले आहेत, पण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्ही पण अशा प्रकारे व्हिडिओ बघून मस्त असं बिझनेस करू शकता। आणि ज्यांना शिलाई काम करता येत नाही त्यांनी तर आवर्जून बघा व्हिडिओ। आता सुई घेऊन जाड गोधडीचे टाके मारणार आहेत। हे गोधडीचं मोठा टाका आहे, धागा मोठा धागा आहे आणि मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे। आणि सुरुवात मी खालूपासून करते, कारण मस्त असे फिनिशिंग व्यवस्थित येते। ती मला तर प्रॅक्टिस झालेली आहे, त्यामुळे सुरुवात म्हटलं की मी तिकडूनच करते। आणि आत्तापर्यंत आहे ना मला हा बिझनेस चालू करून 1.5 वर्ष झालेला आहे। खूप अशा मस्त मस्त फिनिशिंग एकदम गोधड्या मस्त शिवलेले आहेत। अशा प्रकारे मी सर्व अशा टाके टाकून घेतलेले आहेत, पाहू शकता आपण। आणि एक एक दीड तेवढे टाके टाकून घेतलेले आहेत। आणि हे आता मी फोल्ड करत आहे गोधडी व्यवस्थित अशी मशीनवरती घेतलेले आहे। मस्त असं चौकोनी बॉक्स टाकलेले आहेत। मला काय पूर्ण व्हिडिओ टाकता आला नाही, कारण क्लॅरिटी व्यवस्थित येत नव्हती, खूप अंधार येत होता। पाहू शकता आपण अशा उभ्या टिपा मारून घेतलेले आहेत, तशाच आडव्या टिपा मारायचं चालू आहे। आपण पाहू शकता किती मस्त झालेली आहे गोधडी। आता मी हे कट केलेले आहे बॉक्स, आपण बघू शकता किती फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे। पाहू शकता आपण हे गोट वगैरे पूर्ण मारलेली गोधडी आहे आणि पूर्ण क्लिअर झालेली आहे। बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे 2-2 इंचावरती टिपा मारलेले आहेत, पाहू शकता गोल। बघा हे डबल बेडची जी मोबाईलची क्वालिटी होती ना, ती क्वालिटीच तिथे येत नव्हती, कारण अंधार खूप दिसत होता, त्यामुळे मी पूर्ण शिलाईचा नाही व्हिडिओ दाखवला। आणि हा पूर्ण आहे ना, बघा मी आता शिलाई बॉक्स चौकोनी करून दिवस अशी गोधडी टिकते। बघा उलटी साईज केलेली आहे, बघा फिनिशिंग वगैरे मस्त। आणि सिल्कची साडी आहे, बघा अजिबात गोळा नाही, चून नाही, काहीच नाही। बघा किती छान दिसते। चला, मी अशाच नवीन नवीन गोधड्या मी व्हिडिओ टाकत जाईल, तुम्ही पण बघत जावा असं। चलो